गाडी डायरेक्ट स्लिप. ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो सरते शेवटी. पण तुम्हाला एक बॅड न्यूज पण आहे. राम राम मंडळी, पुन्हा एकदा संकट समोर आलेली आहे. हेच सापडा ना आम्हाला नोझल. फवारा मारायचा आहे आज, पण नोझलच सापडत नाही. हे आमचं जुनं घर. नोझल जर भेटलं तरच आता फवारा मारता येईल, नाही तर काही खरं नाही. आज बी खुल्लं का तिच्या लग्नाला 17 विघ्न जुगाडी खेळ चालू आहे मंडळी. नोझल तर काही सापडलं नाही, पण दुसरं लावून आपण आता जरा जुगाडचा खेळ चालू आहे. वावरत तर पाय ठेवला नाही अजून, पण विघ्न सुरू आहे. ते जे भाऊ गेले दुसरं आणायला, ते चांगलं. आता इकडे लावतोय तुला येतं ना चांगलं भाऊ, चांगलं मला इच्छुक तरी. आमचा हा नित्य नियमाने खेळ आहे रोजचा मंडळी. काहीतरी प्रॉब्लेम पहिले यायचं, काहीतरी प्रॉब्लेम जे असतील ते सॉल्व करायचे आणि मग कामाला लागायचं. मंडळी गाडी डायरेक्ट स्लिप. विघ्न हरता. हे गणपती राया, आमचे विघ्न का गणपत नाहीये. गाडी चालू होईना आता, आणि गाडी बी स्लिप होईना. गाडी स्लिप होईना, गाडी चालू होईना. गाडी चालू झाली आता, गाडी परत स्लिप होईना. असं नको व्हायला. ते पाय हळूहळू जाईना. जाय येतो मी पाईप. चल नको चल. पुढं परत तिकडे वाहणारच होते वरती. जाऊ दे जे भाऊला आपण जाऊ पायी तर काय करते माणसं मंडळी जे आहे ते. फायनली मंडळी आता वावरात आलोय. फवारून घेऊ. काय करू, नळी बी काढून दे तुला. धर्मण नळी काढून तुझी नळी काढून दिली. जा फवार. ब्रोकली बा मंडळी फुल आपली मोठी ब्रोकली झाली. आता टेन्शन नाही आहे. एक मोठी ब्रोकली झाली आहे. वाढ बऱ्यापैकी मोठी झाली आहे. काही ठिकाणी अजूनही छोटे आहे, पण तिकडे भरपूर त्या कोपऱ्यामध्ये खूप मोठी अशी प्रॉपर ब्रोकली आपली झाली आहे. तर मंडळी फायनली आयला, म्हणजे शब्द नाही तोंडात आता, फुटत नाहीये काय बोलावं. ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो सरते शेवटी. पण तुम्हाला एक बॅड न्यूज पण आहे. हा कण फक्त पाहायला भेटलाय, पण हा पुढे जाणार नाही. हे झाड मेलेलं आहे. ओके, कस काय रे गेलं का? हे बघा मंडळी, पावसाळा आलाय त्याच्यामुळं हे बघा घाण्या पडल्या आपल्या आज वावरात. तर काय करू, म्हणजे जेवढा आनंद तेवढा दुःख तेवढंच लगेच आनंद. आनंद भेटला हा पाहताना, परंतु दुःखच तेवढं. ते झाडच नाही राहिलं तर काय. आता पराग आपण खत टाकून घेऊ आणि जेवढे पाटापाट पाल काढता येईल तेवढा पाटापाटा काढून घेऊ. कारण की मंडळी असं आहे, पाऊस पुढं पण येणारच आहे. तर जर आपण ठेवला माल शेतात तर पुढं सगळ्या झाडांना हे असंच होणार आहे जर पाऊस पडत राहिला तर. त्याच्यामुळे देवाकडे प्रार्थना करतो मी आमच्यासाठी का आता पाऊस बंद पडला पाहिजे. मे महिन्यामध्ये ते काय असतं आता, परिस्थिती अशी का हातात आलंय पण ते भेटणार नाही अशी पण परिस्थिती होऊ शकते. ठीक आहे, चला बघू नशिबात आता जे असेल ते. तुम्ही मंडळी म्हणजे असं मी इथपर्यंत येऊपर्यंत एवढा आनंद झाला होता, आणि हे जे भाऊनी जी खबर दिली ते बघून लगेच मन असं विषिन्न झालं. काय रे हे पण गेलं का पूर्ण सडलं? हे बघा पावसामुळं, हे सगळं पावसामुळे झालेलं आहे मंडळी. आणि असे खूप सारे झाडं झालेले ज्यांना फक्त धक्का दिला का ते मोडून पडणार. आता जे आहे ते चला जसं होईल तसं आपण घेऊ. माल काढता येईल तेवढा काढून घेऊ. नशिबाने जेवढा साथ देईल तेवढा. चलो. एवढे भारी झाडं बनवले पण काय फायदा नाही. जसं हताश वाटल्यासारखं वाटते मंडळी. एकदम म्हणजे शब्द नाही राहिले. परिस्थिती बाकी सगळ्या शेतकऱ्यांचं सेम असंच असतं मंडळी. म्हणजे एवढं तुम्हाला एकदम छान दिसतंय सगळं, हे एवढं एकदम क्लिअर दिसतंय, पण याच्यात गॅरंटी नाही मंडळी कोणत्या
किती निघेल काय निघेल, म्हणजे जेवढे लावले तेवढे पण पैसे तो पण निघायचे. कधी कधी परिस्थिती खूप अवघड होऊ शकते. ओके, तुमची कॅपॅसिटी इथेवरच आहे, तर इथून आपल्याला पायी जावं लागणार आहे.